जय गुरुदेव. आजच्या शिष्य परिवर्तन सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत सरोज वाडकर. त्यांची मी ओळख करून देते. सरोज वाडकर ह्या सांगली जिल्ह्यातल्या आहेत आणि त्यांचं गाव तुंग आहे. त्या गुजरातमध्ये पण राहतात. आता सध्या त्या गुजरातमध्ये आहेत. आनंद या शहरामध्ये राहतात गुजरातमध्ये. या 2 ठिकाणीही त्या राहतात आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या त्या टीचर आहेत. पण गेली 18 वर्ष ते आर्ट ऑफ लिव्हिंगशी जोडले गेलेले आहेत. ॲज अ व्हॉलंटियर म्हणून खूप काम त्यांनी केलेले आहे. गेल्या 6 वर्षापासून ते आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर पण आहेत. हजारो लोकांपर्यंत त्यांनी सुदर्शन क्रिया पोहोचवलेली आहेत. टीम वर्कने ते काम करतात. छोट्या गावामध्ये अनेक सेवा प्रोजेक्ट त्यांनी राबवलेले आहेत. शाळा असो, आश्रम असो, अशा अनेक ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. आता सध्या ऑनलाईन सेशन पण त्यांचे भरपूर चालतात. अशा सरोज वाडकर दीदींचं मी स्वागत करते. त्यांचं थोडंसं नेट प्रॉब्लेम असल्यामुळं आपण प्रशंसा दीदींना सुरुवातीला इन्व्हाइट करूया. की प्रशंसा दीदी, तुमचं ह्या सेशनमध्ये स्वागत आहे आणि तुम्ही शिष्य परिवर्तन ह्या सेशनमध्ये तुम्ही बोलू शकता. तुमचे स्वतःचे अनुभव सांगू शकता तुम्ही. अच्छा, ठीक आहे. नमस्कार, मी प्रशंसा नंदाने. तर आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये कशी आले, काय नाही, आणि सरोज दीदींमुळे काय काय परिवर्तन झाला माझ्या जीवनामुळे, आज ते आपण ऐकूया. सरोज दीदी, पहिल्यांदा तर सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही इथे मला बोलायला संधी दिलीत वगैरे, व्यक्त व्हायला. तर आता पहिल्यांदा मी इथे कशी आले ते आहेत, ज्यांच्यामुळे मी आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आले ते अंजली दीदी पण आपल्या सोबत आहेत, आणि ज्यांच्या माझे गुरु मेंटॉर सरोज दीदी यांनी मला सुदर्शन क्रिया दिली, आर्ट ऑफ लिव्हिंग काय आहे काय नाही ते सांगितलं. तर आता माझा प्रवास कसा आहे मी ते थोडक्यात सांगते. एकदा असंच ललिता सहस्त्रनाम वगैरे होतं, तर मी अंजली दीदींसोबत मग तिथे गेली होती सरोज दीदींच्या घरी, आणि मग सरोज दीदींनी तिथे ललिता सहस्त्रनाम पठणानंतर मग सुदर्शन क्रिया घेतली, ज्यांचा कोर्स झालेला आहे, आणि मी बाहेर हॉलमध्ये बसलेली होती. ते सर्व ऐकून मला इतकं छान वाटत होतं की मला खूप इच्छा झाली की मी पण सुदर्शन क्रिया शिकू वगैरे. मग सगळं संपल्यानंतर मी दीदींना म्हटलं की मला पण सुदर्शन क्रिया शिकण्याची खूप इच्छा आहे दीदी, जेव्हाही तुमचा कोर्स असेल मग तेव्हा तुम्ही मला सांगा वगैरे असं. तर अवघ्या 15 दिवसांमध्ये दीदींनी मला सुदर्शन क्रियेचा मेसेज पाठवला, आणि मला त्यांनी फोनही केला की आता मी सुदर्शन क्रिया घेणार आहे, तर मग तुला करायचं असेल तर तू जॉईन हो वगैरे. मग मी जॉईन झाले वगैरे. मग आमचा ऑफलाईनच कोर्स झाला त्यावेळेस. तर 6 दिवसाचा कोर्स होता. मग कोर्स झाला आणि अशा रीतीनं मग सुदर्शन क्रिया माझ्या जीवनामध्ये आली. मग आमचा जेव्हा कोर्स संपला तर शेवटच्या दिवशी दीदींनी मग सांगितलं की 40 दिवसाचा संकल्प वगैरे घ्या आणि मग तुम्ही 40 दिवस सतत सुदर्शन क्रिया करायची, एक दिवस पण मिस नाही करायची. तर मग त्या पद्धतीनं मी केलं. 40 दिवसाचा संकल्प घेतला आणि मग मी सुरू केली सुदर्शन क्रिया. आणि सुदर्शन क्रिया केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये जे बदल झाले, आधी मी खूप घाबरायची बोलायला, की मला वाटायचं की नाही मी कोणासमोर व्यक्त होऊ शकत नाही. मला समोरची व्यक्ती चूक जरी बोलत असली तरी माझ्यात एवढी हिंमत नव्हती की मी त्याला सांगू शकेन की हे तुमचं चुकीचं आहे वगैरे बोलणं. पण क्रियेमुळे असा काही चेंज माझ्यामध्ये झाला की मी माझी मतं खूप स्पष्ट मांडायला लागली. हा सर्वात मोठा बदल माझ्यामध्ये जाणवला वगैरे. आणि आधी तब्येत वगैरे खूप खराब असायची वगैरे, तर तब्येतीमध्ये पण खूप मला फायदा झाला. माझी तब्येत आता चांगली राहते वगैरे.
मग असंच मग दीदींनी पुन्हा सांगितलं, की मेडिटेशनचा पण एक कोर्स आहे वगैरे. त्यामध्ये तो पण तू कर. सहज समाधी कोर्स आहे. तर मेडिटेशन केल्यानंतर आधी मला वाटायचं, अरे आपण काही मेडिटेशन वगैरे काही करू शकणार नाही वगैरे असं. पण जेव्हा मी तो कोर्स केला, तर असं वाटायला लागलं, की मेडिटेशन सारखं दुसरं काहीही नाहीये या जगामध्ये. मेडिटेशन केल्यानंतरचा जो आपल्याला आतून एक शांतपणा जाणवतो, की आपण खूप स्थिर आहोत असं जाणवतं. तर ते खूप छान म्हणजे फीलिंग येत राहिलं आणि माझं डिसिजन मेकिंग पॉवर खूप वाढत गेली त्यामुळे. आणि त्याचबरोबर सुदर्शन क्रियेमध्ये जास्त डेप्थ येत गेली. जसं आपण पुढे-पुढे शिकतो, म्हणजे आधी आपण डिप्लोमा केला असेल, इंजिनिअरिंग केलं असेल, तर आपलं बेसिक पक्कं असेल, तर आपल्याला खूप छान कळतं. तर सगळ्यांचं बेस आहे ही सुदर्शन क्रिया. सुदर्शन क्रिया केल्यानंतर इतकं फ्रेश वाटायला लागतं, पूर्ण एनर्जेटिक आणि खूप छान, दिवस खूप छान जातो. आलेल्या कुठल्याही कंडिशनला आपण फेस करायला शिकतो आणि जीवन किती सुंदर आहे असं हे जाणवतं आपल्याला. त्यानंतर मी ॲडव्हान्स केला आणि आता मी 1 महिन्यापूर्वीच आता मी टीचर पण झाली आहे. तर या सगळ्या प्रवासामध्ये माझ्यासोबत सरोज दीदी, अंजली दीदी, विशाखा दीदी आणि तुंगची सगळी टीम, प्रतिभा दीदी, या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे माझा हा प्रवास अगदी सहज वगैरे झाला. जसं आपल्यावर म्हणजे माझ्यावर इफेक्ट झाला सुदर्शन क्रिया केल्यानंतर चांगला वगैरे, तसंच मग क्रियेचा आपल्या घरावर पण, आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर त्याचा परिणाम जाणवायला लागतो. आणि घरातली माणसं आपोआपच आपल्या मनासारखी वागतायत असं फील सारखा यायला लागतो मग आपल्याला. त्याच्यामुळे खूप छान वाटायला लागतं. घरातलं वातावरण सुधारतं, मुलांवर चांगले इफेक्ट होतात. माझा मुलगा आहे, तो पण या सगळ्या प्रवासामध्ये त्याचा पण खूप मोठा वाटा आहे. त्याने मला खूप हेल्प केलेली आहे. आणि तो पण खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी शिकत गेला. सेवा किती महत्त्वाची असते, सर्वांशी कसं हे करायचं. तर खूप छान अनुभव आहेत माझे. तर सर्वांनी जरूर सुदर्शन क्रिया करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला हा मेसेज पोहोचवायचा आहे. आणि जीवन किती सुंदर बनतं हे सुदर्शन क्रिया शिकल्यानंतरच आणि त्याचा अनुभव घेतल्यानंतरच कळतं. तर सर्वांनी सुदर्शन क्रिया शिकावी हेच आज मला सांगायचंय. नमस्कार. नमस्कार. खूप छान अनुभव. हं. जी व्यक्तीला कॉन्फिडन्स नव्हता, हो की नाही? त्या व्यक्तीला कॉन्फिडन्स निर्माण झाला. आज ती व्यक्ती टीचर बनते. हं, ही काही साधी-सुधी गोष्ट नाहीये. खूप मोठी गोष्ट आहे. तर सरोज दीदी, मी तुमचं परत एकदा स्वागत करते. त्यांचं नेट गेलं असल्यामुळं आपण त्यांना पाहू पण शकलो नाही. आता मी त्यांना स्पॉटलाईट करते. हां, दीदी तुम्ही बोला. नमस्- नमस्कार, आवाज येतोय? हां, येतोय दीदी येतोय. आवाज नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आता प्रशंसानं बोललं, तर श्रुती बोलली का तू? नाही अजून. श्रुती, ओके. हा, प्रशंसाबद्दल मी सांगेन. तर तिला मी सुरुवातीला तिला जेव्हा मी भेटले आणि तेव्हाची ती आणि याच्यामध्ये खूप फरक तिच्यामध्ये आता झालाय. पूर्ण कॉन्फिडंट आणि तिच्या खूप तक्रारी होत्या सुरुवातीला. आणि आजचं तिचं ते बदललेलं स्वरूप, तिचं ते व्यक्तिमत्व तर खूपच उजळून निघालेलं आहे ते. आणि हे फक्त सुदर्शन क्रियेमुळे, बस तेच. आणि आता पुढचे आपले पार्टिसिपेट आहेत. मी आणि प्रशंसाबद्दल सांगायचं तर ती MSc गोल्ड मेडलिस्ट आहे. आणि आता म्हणजे याच्यामुळे तिचा अजून कॉन्फिडन्स वाढलाय आणि खूप सुंदर तिचा प्रवास आता इथून पुढचा एक नवीन प्रवासी सुरू झालाय. तर तुला खूप खूप शुभेच्छा प्रशंसा. आणि आता आपण श्रुती गुरवकडे बोलूया. जेव्हा मी व्हॉलेंटियर होते तेव्हा तिला या कोर्समध्ये आम्ही तिच्याशी परिचय झाला आणि तिला या कोर्समध्ये आम्ही आणलं. सुदर्शन क्रियाबद्दल तिला माहिती सांगितली आणि तिनं तेव्हा कोर्स केला सुद्धा. आणि ती एक गावामध्ये, तुंग गावामध्ये आहे, राहते आणि ती तिथे पोलीस पाटील म्हणूनही गेली 14 वर्ष ती सेवा देते. त्याचबरोबर ती पार्लर चालवते
आणि शेतीमध्येही मिस्टरांना मदत करते, परत बचत गट सांभाळते, वेगवेगळे सामाजिक कार्यांमध्येही तिचा खूप मोठा सहभाग असतो आणि एक उत्तम गृहिणी सुद्धा आहे. तर ह्या सर्व भूमिका ती पार पाडत असताना तिला याचा सुदर्शन क्रियेचा खूप सुंदर उपयोग याच्यामध्ये झालाय. तर आपण तिच्याकडूनच ऐकूया सुदर्शन क्रियेचे अनुभव. श्रुती बोल. जय गुरुदेव. मी प्रथम 2004 ला ऋषीजींकडून पहिला बेसिक कोर्स केला. येतोय आवाज? हो, येतोय दीदी. आणि आता म्हणजे त्यावेळेस माझे मिस्टर पण संगीत विशारद आहेत. त्यांनी ऋषीजींचा सत्संग ऐकला आणि माझं तिथं ऍडमिशन करून आले. सांगलीत 2004 ला कोर्स झाला. तेव्हा ऋषीजींची जी कोर्स घेण्याची पद्धत होती एवढी अप्रतिम होती. आम्ही 900 लोक होती, पण टाचणी पडली तरी आवाज यायचा. आणि त्यावेळेस तो कोर्स झाल्यानंतर मला असं झालं होतं की आपला आज नवीन जन्म झालाय. आणि त्या कोर्स माझा कॉन्फिडन्स एवढा वाढलेला. माझं माहेरी हे माळकरी घराणं होतं, सासरी माळकरी घराणं. आणि पण मला वाटलं हेच आपले गुरु आहेत. आता आपल्याला आता ह्या जीवनामध्ये काहीच नको आहे, फक्त आपल्याला जे पाहिजे होतं ते इथं भेटलंय. आणि नंतर थोड्या दिवसांनी मला मुलं वगैरे झाली आणि मी थोडी थोडी बाजूला जात होते. त्यावेळेस सरोज दीदी आमच्या तुंगातल्या, त्या वेळोवेळी फोन करायच्या, भेटायच्या. आणि त्यांचा पहिला प्रश्न असायचा, श्रुती तुझी क्रिया चालू आहे का? मग मी कधी म्हणजे क्रिया करत नव्हते तेव्हा, थोडीशी बाजूला गेलेले. पण सरोज दीदींच्या त्या प्रश्नाला दीदींशी खोटं बोलायचं नाही म्हणून मी परत क्रिया सुरू केली. आणि मला रेग्युलर सुदर्शन क्रियेचे एवढे फायदे झाले की मला कोणी हाक मारली, मी शेतकरी कुटुंबातूनच आले होते, कोणी साधी हाक मारली तरी वाटायचं आता काय संकट आलं आपल्यावरती. पण नंतर माझा कॉन्फिडन्स एवढा वाढत गेला. सरोज दीदी वरचेवर त्यांचं ज्ञान सांगायच्या, प्रत्येक त्यांची माहिती द्यायच्या. आणि जेव्हा गावात काही प्रॉब्लेम असायचे, जाताना आम्ही पोलीस स्टेशनला वगैरे जाताना एवढं ते क्रिटिकल असायचं सगळं, पण तिथं गेल्यानंतर कुठून मला एवढी एनर्जी यायची आणि मी ते प्रॉब्लेम सहजासहजी सॉल्व्ह करायचे आपल्या गुरुजींच्या सुदर्शन क्रियेच्या ज्ञानाने. माझ्यात सगळे लोक ही आश्चर्य करायचे. आणि नंतर नंतर एवढं बऱ्याचशा महिला माझ्याकडे यायला लागल्या. आणि मी अशा रीतीने सरोज दीदींमुळं आम्ही ह्या तुंगामध्ये चांगलं काम करू शकतोय आणि माझा कॉन्फिडन्स ही वाढलाय. मी सुदर्शन क्रियेविषयी एवढंच सांगेन की तुमचं कोणतंही दुःख असू दे, आर्थिक असू दे किंवा फिजिकली असू दे, काहीही, म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीतून त्याच्यातून मुक्त होऊ शकता याची गॅरंटी मी तरी देते. आणि सरोज दीदींचं त्यांची बोलण्याची पद्धत, लोकांना कॅच करून घेण्याची पद्धत, त्यांच्याकडून आम्ही खूप शिकलो, खूप. आणि त्याचा मला माझ्या ह्या पोलीस पाटीलच्या ह्याच्यामध्ये भरपूर फायदा झाला. आणि असंच आम्ही यापुढेही उत्तम काम करू याची खात्री देते. खूप सुंदर अनुभव आहेत तुझे. अजून काही बोलायचंय का तुला? आहे का, राहिलंय काही बोलायचं? नाही. ओके ओके, धन्यवाद. धन्यवाद श्रुती. दीदी. हा, तर ज्याबद्दल पोलीस पाटील हे कार्य म्हणजे हे पद सांभाळत असताना ती पूर्ण प्रामाणिकपणे कार्य करते. कुठेही 1 रुपयाचा लाच नाही किंवा इतक्या व्यवस्थितपणे ती इतकं सुंदर कार्य करते, म्हणजे खरोखर तिचं कौतुक करावं तितकं कमी आहे. एक स्त्री असून एवढ्या सर्व भूमिका ती उत्तमपणे आज निभावते, इतक्या व्यवस्थितपणे. तर हे सर्व म्हणजे सांगायचं तर तिची साधना, तिचा हा विश्वास या ज्ञानपथावरचा, याच्यामुळे तिला हे शक्य होते आणि घरच्यांची साथ त्याच्यामध्ये. तर आता आपण पुढे अंजली दीदींविषयी. अंजली दीदी आहात? अंजली दीदी? हो, आहे आहे, धन्यवाद. ना.
अंजली कुलकर्णी कडे आपण जाणार आहोत. हाँ, आप जो कंफर्टेबल लगे वो बोलिए। हाँ, सरोज दीदी ने मुझे बताया था कि थोड़ा हिंदी में बोलना है मुझे, इसलिए मैं हिंदी में बोलती हूँ। चलेगा। सबको जय गुरुदेव। जय गुरुदेव। थैंक यू, मुझे यहाँ मेरा फीलिंग्स शेयर करने का मौका आप लोगों ने दिया है। सबसे पहले हैप्पी न्यू ईयर एंड फील वेरी ब्लेस्ड, बहुत ब्लेस्ड फील होता है कि मैं एक आर्ट ऑफ लिविंग फैमिली से जुड़ी हुई हूँ। पहला कोर्स मैंने बहुत पहले किया था 2003 में, देन उसके बाद शादी बच्चे इसके कारण पूरा डिटैच हो गए। महाराष्ट्र से गुजरात आए आनंद में, एंड देन फिर पूरा डिटैच, कुछ नहीं था, राइट। फिर मैंने 2016 में मेरे बेटे को करवाया कोर्स। फैमिली में मेरे बहुत सारे आर्ट ऑफ लिविंग के लोग हैं, टीचर भी है, गुरु पूजा पंडित भी है, 8-10 लोगों ने सहज समाधि ध्यान भी किया हुआ है, बहुत सारे मेरे भाई या भाभी चाचा चाची इन लोगों ने भी बहुत सारे कोर्सेस एडवांस कोर्सेस वगैरह किए हुए हैं। तो एक बैकग्राउंड तो था, सब लोग बोलते थे करो करो रेगुलर करो बेनिफिट्स मिलेगा, लेकिन समहाउ नहीं हो रहा था। छोटे बच्चे, जॉब, नया प्लेस पे सेट होना, ये सारा चीज में। तो 2016 में मैंने बेटे को करवाया, देन उसके बाद यहाँ पे थोड़ा सा सबसे कम्युनिकेशन बढ़ाया। देन 2017 में मैंने और मेरे हस्बैंड ने फिर से कोर्स किया हैप्पीनेस प्रोग्राम, क्योंकि तब सब भूल चुके थे, कुछ टच में नहीं था। और फिर हमने फिर से कोर्स किया। कोर्स में ऐसा था कि बहुत सारा रजिस्ट्रेशन होना एक्सपेक्टेड था, लेकिन हम 2 ही लोग पार्टिसिपेंट थे। बट थैंक्स टू टीचर कि उन्होंने बिल्कुल ये गुरुजी का हमेशा ये है कि एक भी है तो भी आपको पहुंचानी है क्रिया। तो इसका अनुभव हमने ले लिया। हम 2 ही पार्टिसिपेंट्स थे, फिर भी बहुत पूरा मतलब बहुत ही अच्छे से कोर्स हुआ। एंड फिर नया नया 40 डेज वगैरह किया, फिर से डिटैच, क्योंकि बेटा छोटा था और ये सब। फिर सरोज दीदी जब आनंद आए तो एक फ्रेंड के थ्रू, सुप्रिया करके फ्रेंड है, उनकी नेबर थी, तो शी टोल्ड कि हाँ हमारे अभी नेबर में आर्ट ऑफ लिविंग टीचर आई है, तो हमको अच्छा लगा, चलो कि देखते हैं। फिर दीदी ने धीरे धीरे सुबह का संडे फॉलो हम स्टार्ट किया, तो जो हमारा क्रेडिट है पूरा वो सरोज दीदी को जाता है। टच में रहने के कारण क्या है, फिर बातें होती रही, ये हुआ, एंड देन इट वाज लाइक कि बहुत अच्छे से हमारा रिकनेक्ट हुआ, फिर स्टार्ट भी अच्छे से हुआ। एंड देन लॉकडाउन में सबसे ज्यादा फायदा और रिकनेक्शन हुआ, दैट इज लॉकडाउन से पहले, मतलब 2019 से समहाउ प्रशंसा मुझे बोलती थी कि तू कर, तेरा स्ट्रेसफुल रहता है पूरा दिन वर्किंग होने के कारण, बच्चे है, जॉब है, बहुत सारी चीजें मैनेज करनी होती है, एनर्जी। तो हम ऐसा शेयर करते थे कि भाई आज थक गई हूँ, या जो भी ऐसा छोटी छोटी दिक्कतें होती है, तो वी यूज्ड टू शेयर कि ऐसा है ऐसा है। तो उसने मुझे इंसिस्ट किया कि भाई तू कर, सुदर्शन क्रिया सीखी है तो रेगुलरिटी तो रखो। तो उसने पहले रेगुलरिटी लाई, तो फिर मेरी भी रेगुलरिटी आई। तो फर्स्ट में 2019 से मैं बहुत रेगुलर क्रिया, मतलब मैंने सोचा कि 20 मिनट्स खुद के लिए निकालने में कोई ज्यादा वो नहीं है। तो मेरा कहना यही है कि आप वर्किंग वुमन हो या हाउसवाइफ हो, जो भी हो, 20 to 25 मिनट्स अगर आप खुद के लिए निकालते हो, तो पूरा दिन आप, मतलब 15 से 16 घंटे लगभग, जितना भी आपको घर में देना है, ऑफिस में देना है, लोगों के साथ इंटरेक्ट करना है, तो वो बहुत ही अच्छे से मैनेज हो जाता है। मैंने अभी हम ज्यादा माइंड से डील करते हैं रादर देन द बॉडी, है ना। तो माइंड जो थकता है, तो माइंड के लिए जो फीड है, खाना जो है माइंड के लिए, एनर्जी जो है, दैट इज ड्यू टू द रिदमिक ब्रीदिंग एंड मेडिटेशन। तो 2019 से मेरा जो क्रिया रेगुलरिटी आया, फिर सहज समाधि कोर्स भी किया मैंने, कोर्स किया है, वो लोग रेगुलरली इसको करें, एंड देन यू कैन सी द डिफरेंस इन योर लाइफ। तो अभी जैसे 15 से 16 घंटे, जैसे सुबह 6 या 7 बजे दिन स्टार्ट होता है और रात में 10 से 11 बजे तक ये चलता है, लेकिन सब मुझे कहते हैं कि कैसे मैनेज करती हो, हमेशा स्माइलिंग रहती हो, कैसे सब मैनेज हो जाता है तुमको। तो ये जो आपको दिखता है, आपके फेस पे भी दिखेगा, अगर थके हो तो फेस पे दिखेगा,
थके हो तो आपके मूड में दिखेगा, राइट। तो ये सब अच्छे से मैनेज होना, क्योंकि एक दुखी इंसान 100 लोगों को दुखी करता है, और एक खुश इंसान है तो वही वाइब्रेशंस अपने आजू बाजू में हम फैलाते हैं। तो जैसे वर्किंग हो तो दिन में आप बहुत लोगों से इंटरेक्ट करते हो, जैसे मैं कॉलेज में पढ़ाती हूँ तो यंग स्टूडेंट जो ज्यादा एग्रेसिव होते हैं उनके साथ हम काम करते हैं। सिमिलरली जो कलीग्स है उनसे भी हमें कोऑपरेशन लेना होता है, बहुत सारी चीजें मैनेज करनी पड़ती है, घर पे मेड है, तो इतने सारे लोगों के साथ डील हम करते हैं, तो हमारा खुद का बैलेंस रहना बहुत जरूरी है। तो इफ वी आर हैविंग गुड मेंटल इमोशनल बैलेंस मैनेजमेंट स्किल, तो ये सब बहुत अच्छे से हम कर सकते हैं। तो और दिस इज साइंटिफिकली प्रूवन कि सुदर्शन क्रिया जो है वो हमारे बॉडी और माइंड को कनेक्ट करती है, और हमारे बहुत सारी बेनिफिट्स, जैसे एक हमारे बॉडी में वेगस नर्व है जो हमारे इनवॉलेंटरी एक्शन जैसे डाइजेशन है, हार्ट रेट है, ब्लड प्रेशर है, ये सबको कंट्रोल करती है। तो हम अगर सुदर्शन क्रिया करते हैं तो ये सभी अपने आप ही नॉर्मलाइज हो जाता है। एंड अगर आपकी डाइजेशन अच्छी है, हार्ट बीट अच्छी है, आपका ब्लड प्रेशर ठीक है, आपके सारे बॉडी पैरामीटर्स ठीक है, तो ऑटोमेटिकली ही आप हेल्दी और फिट रहोगे, राइट। सो बहुत ही ज्यादा इम्पोर्टेंट है ये। तो ये वेगस नर्व आप स्टिमुलेट ऐसे नहीं कर सकते हो, बस आप योगा प्राणायाम इसी से कर सकते हो। जो हमारा आर्ट ऑफ लिविंग का हैप्पीनेस प्रोग्राम, या तो जिसको अभी ब्रेथ एंड मेडिटेशन वर्कशॉप कहते हैं, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ नॉलेज है, योगा है ना, और डिफरेंट टाइप्स ऑफ प्राणायाम है, और मेन है रिदमिक ब्रीदिंग। तो इस सबको डेली प्रैक्टिस करने से आपका इमोशनल बैलेंस अच्छा होता है, क्लैरिटी ऑफ थॉट्स होती है, कॉन्फिडेंस होता है, मेमोरी बढ़ती है, क्लैरिटी है, डिसीजन मेकिंग पावर है, तो इतने सारे बेनिफिट्स, और दिस हैज बीन साइंटिफिकली प्रूव्ड, राइट। तो इतने सारे बेनिफिट्स है। तो जैसे अभी हम देखते हैं कि बहुत सारे लोगों को कैंसर है या बाकी के हार्ट डिसीजेस है, तो धीरे धीरे अगर आप डेली प्रैक्टिस में आप लाओ, जिन्होंने कोर्स नहीं किया है वो लोग आर्ट ऑफ लिविंग की वेबसाइट पे जाके देख सकते हो कि आपके आजू बाजू में कहाँ पे कोर्सेस हो रहे हैं, तो वहां से इंफॉर्मेशन आपको मिल सकती है। प्लस अभी लॉकडाउन में बेनिफिट है कि ऑनलाइन बहुत सारे कोर्सेस है, तो वहां पे आप जुड़ सकते हैं। आपके शहर में, आपके प्लेस में जहाँ पे भी आर्ट ऑफ लिविंग टीचर है उनके संपर्क में रहे, कोर्स किया हुआ है तो मेरे पास टाइम नहीं है, ये कोई बहाना हो ही नहीं सकता है, क्योंकि बीइंग अ वर्किंग वुमन भी है या हाउसवाइफ भी है, आई ऑलवेज रिकमेंड कि आप अपने लिए खुद के 20 से 25 मिनट का टाइम जरूर निकालिए, एंड देन सी द डिफरेंस, है ना। बिफोर एंड आफ्टर वाला जो डिफरेंस है वो आप खुद ही कहोगे, आपको किसी को मतलब कि फोर्सफुली कहने की जरूरत ही नहीं पड़ेगी, राइट। ओके सो दीदी, थैंक यू सो मच, मुझे यहाँ बुलाया, थैंक यू सो मच, जय गुरुदेव। जय गुरुदेव। अनुभव शेयर करती अभी हमने अंजलि दीदी से सुना कि उनका अनुभव तो बहुत ही मतलब एनर्जेटिक और बहुत ही हैप्पीली उनका लाइफ अभी बहुत एंजॉय कर रहे हो, एक सुदर्शन क्रिया की वजह से बहुत ही सुंदरता के साथ वो आगे बढ़ रहे हैं अभी। और अभी हम बात करेंगे आता त्या मराठीमध्ये बोलतील विशाखाताई। तर त्यांच्याशी माझा परिचय गेल्या 12-13-14 वर्षांपासून आहे आणि त्यांचे मिस्टर आम्ही सगळे एकत्रितपणे आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये कोर्सेस ऑर्गनाईज करणं गावांमध्ये वगैरे आम्ही 18 वर्षांपासून करतोय। तर तेव्हा त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांनाही या कोर्समध्ये येण्यासाठी आम्ही इन्स्पायर केलं आणि एक लेडी असल्यामुळे त्यांच्याशी माझी खूप छान मैत्री झाली आणि त्यांना परत सातत्याने याच्या ठेवण्यामध्येही सतत त्यांच्या मी संपर्कात राहिले आणि त्यांना खूप सुंदर याचा अनुभव आलाय आणि त्यांना श्वासाचे संबंधित विकार होते, त्यामधूनही ते खूप छान बाहेर आल्या आणि त्यांचं नंतर सांगायचं तर त्यांचं ग्रॅज्युएशन त्यांनी नंतर कंप्लीट केलं लग्नानंतर, त्या सुदर्शन कोर्स केल्यानंतर त्या पुढचं ग्रॅज्युएशनही कंप्लीट केल्या। त्यानंतर त्यांना शाळेमध्ये सांगलीला बापटवार स्कूलमध्ये त्या आता शिक्षिका म्हणून गेल्या 7 वर्षांपासून कार्यरत आहेत आणि म्हणजे पूर्ण आत्मविश्वास आणि खूप उत्साहाने कार्य करणाऱ्या त्या एक व्हॉलेंटिअरी आहेत आणि आता त्या काही दिवसांमध्ये टीचर बनण्यासाठी, टीचर ट्रेनिंगसाठी त्या आता बेंगलोरला जाणार आहे। तर त्यांचा अनुभव आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात। तर विशाखाताई।
हा विशाखाताई आहात का? हा आहे, आहे. नमस्कार. स्पॉटलाइट मी तुम्हाला एक मिनिट हा. नमस्कार. आजच्या आपल्या ह्या सेशन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि माझा आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रवास 2010 पासून सुरू झाला. 28 फेब्रुवारी 2010 ला गुरुजी म्हणजे ह्या आर्ट ऑफ लिव्हिंग ह्या संस्थेचे संस्थापक आणि ज्यांनी आपल्याला ही अनमोल अशी देणगी दिली सुदर्शन क्रियेची, तर ते सांगलीला आलेले होते आणि त्यांचं एक सांगलीला इव्हेंट ठेवलं होतं. आणि त्यावेळी सरोज दिदी ज्या आत्ताची माझी चांगली मैत्रीण आहे आणि त्या एक सिनियर टीचरही आहे. आता माझ्या त्या मेंटॉर पण आहेत. तर त्यांनी ते आणि माझे मिस्टर असे त्या इव्हेंटला गेलेले होते आणि मीही त्या इव्हेंटला गेले होते. आणि त्यावेळी मी पहिल्यांदा गुरुजींना पाहिलं. माझं माहेर कोकणात असल्यामुळे इकडचं जे क्लायमेट आहे म्हणजे सांगलीचं, तर ते क्लायमेट मला सूट होत नव्हतं आणि त्याच्यामुळे मला सर्दीचा खूप प्रचंड त्रास व्हायला लागला. आणि 28 फेब्रुवारी 2010 ला ज्यावेळी गुरुजी सांगलीला आले त्याच्यानंतर लगेचच 11 मार्चला तुंगाला आर्ट ऑफ लिव्हिंग हा हॅपीनेस कोर्स त्यावेळी लावलेला होता आणि त्या कोर्सला मी बसले. आणि त्या कोर्सला बसल्यानंतर काय झालं की पहिला थोडा वेळ मला असं वाटायचं की सुदर्शन क्रिया काय आहे, पण ज्यावेळी मी सुदर्शन क्रिया केली त्यावेळी त्याचा अनुभव मी घेतला आणि तो आपल्यासाठी एक पुनर्जन्म आहे असं म्हटलं तर खूप छान. म्हणजे खूप असं त्याच्यात काही वावगं ठरणार नाही. तर मी ज्यावेळी सुदर्शन क्रिया केली त्यावेळी माझा अनुभव खूप सुंदर होता आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात खूप मोठं परिवर्तन झालं. म्हणजे मला जे श्वासाचा त्रास इतका व्हायचा, सर्दी झाल्यानंतर मला धाप लागायची, दमा लागायचा आणि मला 4-4 गोळ्या ओढायला लागायच्या. मग सुरुवातीला काय व्हायचं की सुदर्शन क्रिया करायला मी सुद्धा, माझं बाळ लहान होतं आणि प्रिपेड होतं त्याच्यामुळे त्याला पण क्लायमेट चेंजचा त्रास व्हायचा. तर तो पण मग मी पण काय करायची, दुर्लक्ष करायची थोडस. मिस्टर पण त्याच्यातच होते, व्हॉलेंटियर होते, त्याच्यामुळं ते विचारायचे आणि सर्व दिदी तर सारखी म्हणायची ताई तुम्ही सुदर्शन क्रिया तेवढी करा, वेळ काढा त्याच्यासाठी म्हणून. मग मला वाटायचं काय असणार आहे एवढं सुदर्शन क्रिया रोज करून, म्हणजे हे काम करतोय ते काम करतोय त्याच्यानंतर करूया असं करत मी पण चालढकल करायचे. मिस्टर पण विचारायचे की झाली का तुझी क्रिया, साधना झाली का. आणि एक दिवशी सरोज आणखी माझे मिस्टर पण एकाच दिवशी त्यांनी मला असं सांगितलं की साधना केलीस तर ह्याच्यातून तुलाच काहीतरी चांगलं निष्पन्न होणार आहे, आम्ही फक्त तुला या मार्गावर आणून सोडलंय. आणि त्या दिवसापासून मी सुदर्शन क्रिया म्हणजे आज आता मला 12 वर्ष होतील फेब्रुवारीमध्ये. तर त्यानंतर मी एकही दिवस माझी साधना मिस केली नाही. जरी मला गावाला जायचं असेल तरी पहाटे 4 वाजता उठून किंवा ज्या ठिकाणी मी पोहोचेन तर तिथं गेल्यानंतर माझी 25-30 मिनिटाची जी काय साधना आहे, म्हणजे बाकीचं योगा सेशन जरी नाही केलं तरी त्रिस्टेज प्राणायाम आणि सुदर्शन क्रिया हे तर मी कधीही मिस केलं नाही. आणि त्याचा मला इतका सुंदर अनुभव मिळत गेला की माझ्या बाळाला पण त्याचा चांगला उपयोग झाला. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या स्वतःमध्ये इतकं परिवर्तन झालं की मला पण खूप टेन्शन यायचं छोट्या छोट्या गोष्टींचं. तर त्यातनं मी म्हणजे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक तिन्ही स्तरांवरती मला त्याचा चांगला परिणाम झाला. नंतर माझं ग्रॅज्युएशन पण अर्धवट राहिलं होतं. म्हणजे बीकॉमचं लास्ट इयर माझं व्हायचं होतं, फर्स्ट इयर आणि सेकंड इयर चालू होतं. माझी इथं जॉईंट फॅमिली होती पण त्याच्यातून सुद्धा मी म्हणजे सगळ्यांनी मला सपोर्ट इतका सुंदर केला आणि परत मी साईड चेंज करून मानसशास्त्र घेऊन BA झाले. आणि त्याचा मला इतका चांगला अनुभव मिळाला की जिथे मी माझ्या मुलाला ऍडमिशन घेतलं ज्या शाळेत, त्याच शाळेत मी शिक्षिका म्हणून लागले, परमनंट झाले आणि आता तिथं मी कार्यरत शिक्षिका म्हणून आहे. तर हे सगळं परिवर्तन माझ्या आयुष्यात सुदर्शन क्रियेमुळे झाले आणि हा एक खूप सुंदर असा प्रवास आहे. तर तुम्ही पण सर्वांनी हे सुदर्शन क्रियेचा जरूर अनुभव घ्या आणि आपल्या आयुष्यात एक मोठं परिवर्तन घडवून आणा. कारण त्याचा खूपच छान अनुभव म्हणजे शब्दात नाही सांगू शकत. तो तुम्ही स्वतः अनुभव करण्यासारखाच आहे आणि याच्यात प्रत्येक वेळी मला सरोजीजींचा खूप सतत असा म्हणजे पाठिंबा पण मिळाला. त्याच्यामुळे मी आज म्हणजे VTP माझा झाला आणि आता मी टीचर ट्रेनिंग साठी सुद्धा बेंगलोरला जाते. तर तुम्ही सगळ्यांनी हे सुदर्शन क्रियेचा खूप छान असा अनुभव घ्या आणि आपल्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणा आणि तुमची वाटचाल सुद्धा सुखाकडे करा. आध्यात्मिक मार्गावरती सुद्धा हे छान पाऊल आहे, पण शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरावरती सुद्धा हे खूप छान आपल्याला रिझल्ट देते आणि आपली जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा याला काय केलेलं आहे, मान्यता दिलेली आहे. आणि आता आपल्याकडे MBBS च्या फर्स्ट इयरला सुद्धा काय केलं, या सुदर्शन क्रियेला
मान्यता म्हणजे शासनानं त्याला अभ्यासक्रमासाठी घेतलेली आहे. तर तुम्ही जरूर ह्या गोष्टीचा अनुभव घ्या. नमस्कार. धन्यवाद. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली म्हणून माझे मेंटर सरोज दीदी आणि सर्व टीमचे मी खूप खूप धन्यवाद मानते. जय हिंद. धन्यवाद. खूप सुंदर अनुभव आहे. सरोज दीदी, हा तुमचं नेट आहे दीदी? मेघा दीदी हा, बोला आ, बोला आवाज बोला. येतोय? हा, आवाज येतोय आता. हा मेघा दीदी, जंगम मॅडम, कुणी बोलणार आहात? तुमचा अनुभव कुणाला शेअर करायचंय? कोण आहे हा, का? मेघा दीदी. मेघा दीदी. हा, एक मिनिट आहे. हो मेघा हो, मेघा दीदी आहेत. हा, अनम्यूट कर. थँक्यू. तर एकच मिनिट सांगेन मेघा दीदींबद्दल. तर ऑनलाईनच आमची त्यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्या आता आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर म्हणून आता त्या सेवारती झालेल्या आहेत. तर त्यांच्याकडूनच आपला त्यांचा अनुभव आपण ऐकलेला आहे. थँक्यू दीदी, मला इथे बोलण्याची संधी दिली. खूप खूप इच्छा तर खूप आहे आणि ऍक्च्युली मी खूप वेळ घेणार नाही, पण सरोज दीदींबद्दल मला खरंच बोलायचं आहे. आणि दीदी मगाशी म्हणाला तुम्हाला वेळ मिळाला तर जॉईन व्हा, पण मी म्हटलं नाही होणार आहे जॉईन. तुमच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रवास सांगा दीदी. हा, तो आर्ट ऑफ प्रवास लिव्हिंग सांगा. मध्ये मी 2009 ला फर्स्ट कोर्स केला, पण त्यानंतर तिथे मी प्रॉपर गडचिरोलीची आहे, पण तिथे काही नव्हतं, बाहेरून टीचर्सनी येऊन कोर्स घेतलेला होता तिथे. मग नंतर काही तिथे फॉलोअप सेंटर हे ते काहीच नव्हतं, त्यामुळे त्यानंतर सगळं जसं सगळ्यांचा अनुभव आहे ना, पहिल्यांदा केल्यानंतर थोडे दिवस हवा राहते आणि नंतर जाते, त्यात तसंच माझं पण झालं. आणि त्यानंतर एकदम 2012ला वगैरे तिथे फॉलोअप सेंटर आलं, एक टीचर आले आणि ज्यांनी सुरुवात केली तिथे घ्यायला. मग 2013ला माझा फर्स्ट ऍडव्हान्स आला आणि तेव्हापासून मागे वळून बघितलं नाही. मग कंटिन्यू साधना एकदम सुरू आहे. मग ऍडव्हान्स कोर्सेस, बाकी कोर्सेस पण होत गेले, ब्लेसिंग कोर्स, समाधी, एक 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 कोर्स करत गेले. आणि मी VTP, माझे मिस्टर मग जॉबमध्ये आले, गव्हर्नमेंट जॉबमध्ये, त्यामुळे मग ट्रान्सफरेबल जॉब तर दर 3 वर्षांनी ट्रान्सफर होते. आमची पोस्टिंग नागपूरला असताना मी VTP केला 2015ला आणि 17 आणि VTP झाला. ऍडव्हान्स VTP असे 2-3 कोर्स मी लागोपाठ केले एकाच महिन्यात, DSN VTP ऍडव्हान्स. आणि ते झालं आणि झाल्याबरोबर आमची ट्रान्सफर इस्लामपूरला झालेली होती, सांगली डिस्ट्रिक्ट मध्ये. तर लगेच VTP करून आम्ही सांगलीला आलो. म्हणजे सेवा नावाची काही गोष्ट तर काही केलेलीच नव्हती इकडे. आणि मी कधी विचार पण केला नव्हता की आपल्याला टीचर व्हायचं. जस्ट VTP कशासाठी आहे हे सुद्धा काही डोक्यात नव्हतं. मी असाच कोर्सला गेले. हा, चांगला आहे, छान व्हॉलेंटियर, चांगलं व्हॉलेंटियर बनण्यासाठी म्हणून तो कोर्स केला. त्यानंतर टीचर ट्रेनिंगचा वगैरे कुठलाही विचार नव्हता, कारण ते डोक्यात होतं की हा आपल्याच्यानी हे सेवा कम्प्लीट होणारच नाहीये, हेच डोक्यात होतं. पण गुरुग्रेस, गुरुजींची कृपा आणि सांगलीला गेल्यानंतर तिथे जस्ट 1-2 कोर्स ऑफलाईन म्हणजे कोर्टात ऑर्गनाईज केले. माझ्या मिस्टर यांच्या खूप वर्षांची मागे लागलेली होती, मी कोर्स करा, पण ते काही तयार नव्हते. मग सगळ्या जजेसचा तिथे कोर्स ऑर्गनाईज केला, कोर्ट हॉलमध्ये कोर्स घेतला. दीदी आणि एक भैयांनी मिळून, त्यांना बोलवून, अरुणा दीदी आणि भोसले सर होते, त्यांनी मिळून कोर्स घेतला आणि तो इतका छान झाला. त्यानंतर असं वाटायला लागलं की नाही, काहीतरी करू शकतो आपण. मग अरुणा दीदी आणि सरोज दीदी यांनी मिळून ऑनलाईन, ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ऑनलाईन साधना सुरू केलेली होती. त्या ऑनलाईन साधनेमध्ये मी, प्रशंसा, आम्ही एकाच वेळी जोडल्या गेलो तिथे आणि सगळ्यांशी इतकी छान मैत्री झाली की त्यानंतर आम्ही, मग दीदींनी आम्हाला इन्स्पायर केलं. सरोज दीदींचा खूप, म्हणजे जे मी म्हटलं ना की मी कधीच विचार केला नव्हता की टीचर होण्याच्या मार्गावर आपण कधी जाऊ, पण दीदींनी ते म्हणजे असं स्वप्न दाखवायचं म्हणून नाही, पण त्यांनी ती तुम्ही हे केल्यावर हे मिळेल असं पण कधी म्हटलं नाही, पण
इन्स्पायर केलं तुम्ही, हा नवचेतना घ्या, ही आहे, आपण करूया. जर प्रत्येक वेळेला सोबत राहून सोबत घेऊन चालल्या आम्हाला. आणि आज मी म्हणा, प्रशंसा म्हणा किंवा अंजली जिथे कुठे आहे, त्यात खूप 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 मोलाचं वाटतं. असं हे म्हणजे त्यांनी त्या कोणाला असं संकटात बघू शकत नाही है ना. कोणाला एकदा माझ्या सासूबाईंची तब्येत बरी नव्हती, त्या म्हणाला की द्या फोन, मी बोलते त्यांची. त्यांना इतकं छान वाटलं, म्हणजे आपण हा विचारच करत नाही, म्हणजे मी तरी विचार करत नाही की हा मी ओळखत नाही ना, तर मग कशाला असा विचार येतो ना. पण त्यात तो विचार करत नाही, हा द्या मी बोलते, किंवा मला सांगा, म्हणजे कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्या, आणि त्यांचं बोलणं इतकं भिडतं मनाला. ते खूप छान एक्सपिरियन्स केलाय मी, की इतक्या छान समजवतात त्या प्रत्येक गोष्ट, की बरोबर तर कुठच्याही ह्याच्यात म्हणजे डिप्रेशन किंवा काय आलेलं असेल ना, त्यातून आपोआप त्यांच्या बोलण्याने बाहेर येतं माणूस. खूप छान. खूप जास्त वेळ घेतला. ओके, धन्यवाद. खूप सुंदर अनुभव आहे तुझा. जंगम मॅडम आहेत ना. पुष्पा दीदी, ओके, पुष्पा दीदी. तर मला ह्या सेशन मध्ये असं वाटतंय, मी स्वतःचं मत देऊ शकते की आजचं सेशन पूर्ण स्त्रियावर झालेलं आहे. एक स्त्री, साधारण स्त्री कुठल्या कुठे जाऊ शकते, हे सुदर्शन क्रियेमुळे तुम्ही सगळेच आता सांगितलेले आहेत. सगळे सेशन आपल्या ह्याच्यावर झालेच आहेत आता. तर मलाही सगळ्या स्त्रीला सांगा वाटते की बाबा, कुठलेही प्रॉब्लेम, चॅलेंज आलं तर जेव्हा आपण ह्या सगळ्या मार्गावर असतो, तेव्हा आपोआप सगळ्या गोष्टी आपण घेऊ शकतो, झेलू शकतो. आणि नंतर नंतर असं वाटते की ही खूप मोठी गोष्ट नाहीये जी माझ्यासोबत घडतीये ना. कुठले चॅलेंजेस आले, काय आले, तर नंतर नंतर तर आपण नॉर्मली घेऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे एक स्त्री मल्टीटास्किंग ज्याला म्हणतो, ती बनते. काहीही कॉन्फिडन्स, झिरो कॉन्फिडन्स असताना तुम्ही इथून इथं जाता. ती पण रेग्युलर प्रॅक्टिसनं. हो ना, रेग्युलर सुदर्शन प्रॅक्टिस, बाकी काही नाही. आणि एक आपला पाठीमागा हात राहावा टीचरचा, की चल बाबा तू पुढे चल, मी आहे तुझ्या पाठीशी. फक्त एवढं जरी म्हणलं ना प्रत्येक टीचरना, तरी खूप मोठं कुठल्या कुठं घेऊन जातो तो मार्ग आपल्याला. सामान्य स्त्री असो किंवा कॉन्फिडन्स लेवल कमी असो, किंवा कुठल्या स्त्रीला वाटते की मी काहीच करू शकत नाही, मी एक गृहिणी आहे. ह्या सगळ्या तुम्ही, काही लोक गृहिणीच होतात. गृहिणीच होतात. फार मोठी गोष्ट नाहीये ह्या सगळ्या गोष्टीसाठी, की आपल्याला वाटते की आपण गृहिणी आहे, पण एका स्तरावर आपण अनेक गोष्टी काम करू शकतो. जर आपल्याला व्यवस्थित मार्ग मिळाला, व्यवस्थित गुरु मिळाला, गाईडन्स करणारे वेळोवेळी टीचर मिळाले, तर आपण खूप मोठा पल्ला गाठू शकतो. तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. अजून कोणाला काही शेअर करायचं असेल तर नक्की शेअर करा. मी निम्म्यातून जॉईन झाली ना, तेव्हापासून त्यांनी जे प्रत्येक शब्द सांगितला, म्हणजे प्रत्येक जण जे बोलत होतं, तो जणू काही माझा शब्द असल्यासारखं मला वाटत होतं. शब्दांची जुळवाजुळव केली मी तुमच्यासाठी बोलायचं, पण अरे हा शब्द वाटत, म्हणजे मला अजून पण तो अपुरा वाटतोय. कारण आपली ओळख आयुष्यात, म्हणजे जेव्हा आमचा आयुष आजारी होता तेव्हा झाली, पण खरं सांगायचं तर तेव्हापासून जगण्याचं बळ जे आहे, किंवा ते खूप तुमच्याकडून मिळतं. तुम्ही अशा वेळेला फोन करताय की हा मला कुणाची तरी गरज आहे. मी खूप वेळ, म्हणजे माझं असं खूप वेळेला होतं, तुमचा हात ओढला जातो माझ्याकडून, किंवा मी तुमच्यापासून लांब जाते. पण खूप वेळेला मी हा अनुभव घेतलाय की जेव्हा मला गरज असते, हा म्हणजे फक्त हा तू हे कर, मी आहे तुझ्यासोबत, हा एक विश्वास शब्द जो पाहिजे असतोय, तेव्हा बरोबर तुमचा फोन असतो, किंवा त्यांना कशा ना कशा ह्याच्यातून आपलं बोलणं होतं तेव्हा, आणि खूप बळ मिळतं ते. म्हणजे अजून खूप सांगायचंय किंवा हे करायचं